नमस्कार दर्शक हो. पुण्याला जरी विद्येचं माहेरघर मानलं जातं तरीसुद्धा डॉक्टर्स आणि इंजिनियर्सला घडवणारं माहेरघर म्हणजे लातूर. आणि याच लातूरमध्ये आज आपण आलेलो आहोत. लातूरमध्ये जाधव सरांच्या मनीषा गर्ल्स हॉस्टेलला आज आपण आलेलो आहोत. इथे सगळ्या मुलींना ज्या 11वीत असतील 12वीत असतील त्यांना हॉस्टेलची सुविधा प्रोव्हाइड केली जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. इथे बघणार आहोत की काय काय गोष्टी, मग जेवणाची सोय असेल, राहण्याची सोय असेल, सिक्युरिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत या व्हिडिओ मध्ये. शिवनगर पत्रकार रोड लातूर येथे असलेल्या या मनीषा गर्ल्स हॉस्टेलमध्ये आपण आलेलो आहोत. लातूरमधल्या सगळ्या नामांकित ट्युशनसुद्धा इथून फक्त अवघ्या 3 मिनिटांच्या अंतरांवरती आहेत. आणि त्यासोबत आपण बघू शकतो की विठ्ठलाची मूर्ती आहे आणि त्यासोबतच लिफ्टची सोयसुद्धा विद्यार्थ्यांकरिता इथं केली गेलेली आहे. सगळ्या विद्यार्थ्यांकरिता 4 मजल्याचं हे हॉस्टेल आहे आणि त्यासाठी लिफ्टची उत्तम सोयसुद्धा या हॉस्टेलमध्ये उपलब्ध आहे. तर आता आपण मनीषा गर्ल्स हॉस्टेलच्या फर्स्ट फ्लोअरवरती आलेलो आहोत आणि फर्स्ट फ्लोअरवरती आपण बघणार आहोत की इथे काय काय गोष्टी आहेत, विद्यार्थ्यांकरिता काय काय सुखसुविधा त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी इथे आपण पाहणार आहोत. जसं की तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की ज्या विद्यार्थिनींना अभ्यास करण्यासाठी मोठी स्पेस हवी आहे तर ते इथे या रीडिंग रूममध्ये येऊन अभ्यास करू शकतात. वेगवेगळे काउंटर्स इथे दिलेले आहेत, खुर्च्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्यासोबतच आपण बघू शकतो की सगळ्यांना स्वतःचे सामान ठेवण्यासाठी, मग पुस्तकं असतील किंवा त्यांचं स्टेशनरीचं सामान असेल, त्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी फोल्डर्स इथे दिलेले आहेत. आणि पूर्णपणे अशी एकदम प्रशस्त ही रीडिंग स्पेस आहे, हे आपण नक्कीच इथे बघू शकतो. सगळ्या गोष्टी इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. चार्जिंग पॉईंट असतील, खुर्च्या असतील आणि अतिशय पॉझिटिव्ह ॲम्बियन्स या रीडिंग स्पेसमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे विद्यार्थिनींना अभ्यास करण्यासाठी. ज्या मुलींना किंवा ज्या विद्यार्थिनींना खुर्चीवरती बसायला नको वाटतं किंवा त्यांना असं होतं की घरात आपण जसं बसतो खाली निवांत मांडी घालून, तर तसा ज्यांना अभ्यास करायला आवडतो, तर अशा विद्यार्थिनींसाठी सुद्धा इथे आपल्याला भारतीय बैठकीची सोयसुद्धा केलेली आहे. इथे विद्यार्थिनी त्यांचा स्वतःचा स्टडी टेबल म्हणा किंवा आपण ज्याला घरी टेबल म्हणतो, तर असा छोटा टेबल घेऊन निवांतपणे मांडी घालून बसू शकतात आणि त्यांचा अभ्यास करू शकतात. तर अतिशय पॉझिटिव्ह ॲम्बियन्स या हॉस्टेलमध्ये मुलींना प्रोव्हाइड केला गेलेला आहे. सगळीकडे खूप छान स्वच्छता आहे. मुलीसुद्धा खूप छानपणे इथे अभ्यास करू शकतात. त्यांचा अभ्यास सकारात्मक वातावरणामध्ये होणार याची तर नक्कीच खात्री पालक जेव्हा मुलींना इथं पाठवतात तर तिथे बाळगू शकतात. तर आता आपण मनीषा गर्ल्स हॉस्टेलच्या 3rd फ्लोअरवरती आलेलो आहोत, जिथे आपल्याला रूम्स बघायला मिळणार आहेत. तर बघूयात की रूम्स कशा आहेत, त्याच्यातल्या फॅसिलिटीज काय काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर ही आहे पहिली रूम. तर या रूममध्ये आपण जेव्हा एंटर करतो तर इथे आपल्याला 3 बेड्स बघायला मिळत आहेत. तर इथे मुलींसाठी चार्जिंग पॉईंट्स आहेत, फॅनची सोय आहे, लाईटची सोयसुद्धा चांगली आहे. त्यासोबत आरसे आपल्याला दिसत आहेत. आणि ज्या मुली अभ्यास करतात, आता इथे डॉक्टर्स किंवा इंजिनियर्स होणाऱ्या मुली असतात, तर त्यांचे भरपूर नोट्स असतात. त्या नोट्स किंवा कुठलाही सिलॅबस असेल त्यांचा किंवा टाईम टेबल असेल परीक्षेचं, ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी म्हणा किंवा स्टिक करण्यासाठी इथे आपल्याला बोर्ड दिसतोय. तर त्या बोर्डवरती त्या गोष्टी त्या पिनअप करू शकतात, जेणेकरून जे काही त्यांना अभ्यास करायचा आहे किंवा जे काही त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना सतत पाहिजे आहे तर त्या गोष्टी त्यांना डोळ्यासमोर सतत दिसतील. त्यासोबतच मुलींच्या सगळ्या वस्तू ठेवायला, जेणेकरून त्यांच्या घरातलं काही त्यांनी आणलं असेल किंवा शूज असतील म्हणा किंवा वेगळ्या काही गोष्टी असतील, तर त्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी इथे वॉर्डरोब आहे. त्यासोबत त्यांच्यासाठी फोल्डर्स केलेले आहेत, लॉकर्स केलेले आहेत, जेणेकरून त्यांच्याकडे काही मौल्यवान सामान असेल तर ते सामान तिथे ठेवू शकतात. या प्रत्येक रूमला अटॅच वॉशरूम आणि बाथरूमसुद्धा मुलींना मिळणार आहे. आणि व्हेंटिलेशनसाठी प्रत्येक रूमला गॅलरी आहे आणि सगळीकडे खूप चांगली सोय इथे मुलींना प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. 3 बेडच्या रूमनंतर आता ही जी रूम आपण पाहतोय तर ही रूम 2 बेड्सची आहे. तर इथे सुद्धा सेम इंटिरियर आहे, पण इथे आपल्याला वॉर्डरोबसोबत मुलींसाठी इथं आपण बघू शकतो की लॉकर्ससुद्धा अवेलेबल केले गेलेले आहेत, जेणेकरून मुलींना काही त्यांचं मौल्यवान सामान ठेवायचं असेल किंवा त्यांची पुस्तकं म्हणा किंवा त्यांनी घरून जर काही आणलं असेल तर त्या सगळ्या गोष्टी इथे बसू शकतात. त्यासोबत जसं आपण बघू शकतो की इथे सुद्धा अटॅच वॉशरूम आणि बाथरूम आहेच, पण त्यासोबत रूम रूमला गॅलरीसुद्धा दिलेली आहे, जेणेकरून त्या गॅलरीमध्ये खूप चांगलं व्हेंटिलेशन मुलींना मिळतं. इथे मुली संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेससुद्धा मुली येऊ शकतात. त्यांच्याकडे काही कपडे असतील तर ते कपडेसुद्धा इथे वाळत घालू शकतात आणि मोठी स्पेस इथे निर्माण करून दिलेली आहे.
जाधव सरांच्या मनीषा गर्ल्स हॉस्टेलमध्ये जसं की आपण मगाशी सगळे रूम्स पाहिले, तर आता ह्या रूममध्ये AC सुद्धा अवेलेबल आहे. जसं की आपण माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की इथे सुद्धा 2 आणि 3 बेड्स अवेलेबल आहेत आणि पूर्णपणे AC रूम आहे. व्हेंटिलेशनसुद्धा खूप चांगलं आहे. AC जरी असला तरी व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे. मुलींना फोल्डर्स दिलेले आहेत, त्यांच्यासाठी लॉकर्स दिलेले आहेत. सगळीकडे चांगल्या खिडक्यांसोबत चांगले कर्टन्ससुद्धा लावलेले आहेत आणि मुलींना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या रूममध्ये आहेत. आणि त्यासोबत जसं की आपण बघू शकता की इथे सुद्धा गॅलरी प्रोव्हाइड केलेली आहे आणि गॅलरीमध्ये सेफ्टीच्या दृष्टिकोनातून मुलींसाठी सेफ्टी खूप महत्त्वाची असते. तर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या रूमला प्रत्येक गॅलरीला ग्रिल्स लावलेले असल्यामुळं मुलींच्या दृष्टिकोनातून ही अतिशय सेफ्टीची गोष्ट आहे. प्रत्येक गॅलरीला तुम्ही बघू शकता की ग्रिल्स लावलेले आहेत. ह्या रूमलासुद्धा अटॅच्ड वॉशरूम आणि बाथरूम आपल्याला मिळणारच आहे. तर अशा सगळ्या सुविधा जाधव सरांच्या मनीषा गर्ल्स हॉस्टेलमध्ये आपल्याला आपल्या मुलींकरता मिळणार आहेत. तर आत्ता आपण मनीषा गर्ल्स हॉस्टेलमधल्या सगळ्या खालच्या रूम्स पाहिल्या आणि त्यासोबत इथे काही फॅसिलिटीज आहेत, त्या सगळ्या फॅसिलिटीजसुद्धा आपण एक्सप्लोर केल्या. पण जेव्हा मुलींच्या राहण्याचा प्रश्न येतो तर राहण्यासोबत उत्तम जेवणाची सोयसुद्धा खूप गरजेची असते. जेव्हा मुली रोज 7-8 तास अभ्यास करतात, कधी 9-10 ताससुद्धा अभ्यास करतात, तर तो केलेला अभ्यास त्यांचं आरोग्यसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि आरोग्य जर चांगलं असेल तर मुली जर अभ्यास करतात तर ते अभ्यास त्यांच्या लक्षात राहणार आहे. आणि त्यासाठी आता आपण आलेलो आहोत 4th फ्लोअरवरती. तर या 4th फ्लोअरवरती आपल्याला बघायला मिळतं आहे की खूप ओपन अशी त्यांची मेस आहे आणि खूप छान ॲम्बियन्स इथे मुलींना मिळत आहे. तर या ॲम्बियन्समध्ये मुलींना जेवण करताना किंवा जेवणाची जी क्वालिटी आहे, पौष्टिकता आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आता आपण इथे बघणार आहोत आणि मुलींशीसुद्धा आपण संवाद साधणार आहोत की नक्की त्यांना हे जेवण कसं वाटतं आणि नक्कीच हे हॉस्टेल त्यांना कसं वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. सगळ्यात आधी तुझं नाव आणि तू कुठून आहेस ते सुद्धा आमच्या दर्शकांना सांग. माझं नाव साईशा प्रमोद कवडे, मी अहमदनगरवरून आहे. ओके. आता नगरवरनं तू आली आहेस आणि घरापासून खूप लांब आहेस, कारण की नगर आणि लातूरचं खूप मोठा डिस्टन्स आहे. तर घरच्यांची आठवण तर नक्कीच येते, पण जेवणाची सुद्धा आठवण येत असते. तर इथे जेवण कसं मिळतं आणि नक्की काय सांगशील की जेवणाची पौष्टिकता, जे आपण सकस आहार म्हणतो, तर काय सांगशील की अभ्यास केल्यानंतर जेव्हा आपण जेवण जेवतो तर जेवणाची चव आवडते का? जेवण खूप छान असतं. आम्ही जेव्हा क्लासवरून दुपारी 2 वाजता येतो तेव्हासुद्धा आम्हाला गरम गरम जेवायला भेटतं. इथं वेगळे आम्हाला जसं पाणीपुरी असं वेगळं खायला देतात. आणि वरती आल्यावर मेसमध्ये इतके छान छान झाडं आहेत, असं रिफ्रेश वाटतं इथं आल्यावर. जेवण सगळं प्रोटीनशियस असतं, विटॅमिन्स प्रोटीन सगळं भेटतं. फ्रूट्स असतात आम्हाला उन्हाळ्यात वेगळे वॉटरमेलन, मँगो. आणि बाकी जर कधी आम्हाला बोर झालं तर सर बाहेर पण घेऊन जातात आईस्क्रीम खायला, कधी मूवी दाखवायला. आणि छान आहे सगळं इथलचं. तुझं नाव आणि तू कुठून आली आहेस हे आमच्या दर्शकांना सांग. माझं नाव मगर स्नेहा आहे आणि मी कर्नाटक बॉर्डर करून आली आहे इथे शिक्षणासाठी. सध्या मी रेपिटरला आहे व इथले हे हॉस्टेल खूप छान आहे. इथले रूम्स एकदम फ्रेश आहेत व दिवसातून 2 वेळेस इथे सफाई होते आणि आठवड्यातून 2 वेळेस वॉशरूमची पण सफाई होते. पूर्ण इथले ॲम्बियन्स इतकं खूप छान आहे की अभ्यास असं करावासाच वाटतो. किती पण क्लासहून आल्यावर आपण खूप थकतो, तरी पण आल्यानंतर जेवण वगैरे करून फ्रेश होऊन स्टडी रूमला गेलं की तिथं जाऊन अभ्यास होतोच. नमस्कार. माझे नाव साईश्री आहे. मी रत्नागिरीमधून आले आहे. मला इथे आईवडील सोडताना खूप चिंतित होते की मी राहील की नाही, इथलं जमेल की नाही मला वातावरण. पण आता इथे सगळं पॉझिटिव्ह वातावरण आहे. सगळीकडे असं फ्रेश वाटतं. स्टडी रूम वगैरे पण खूप चांगलं आहे. आम्हाला निगेटिव्ह काही थॉट्स येणार नाही म्हणून बोर्डवरती आम्हाला सुविचार वगैरे लिहून देतात आणि नक्कीच खूप छान आहे. जेवणाची सोय तर उत्तमच आहे. मी मृणाल हेमकांत पवार. मी जळगाव जिल्ह्यातून अमळनेर येथून आली आहे आणि मी मनीषा हॉस्टेल म्हणजे जाधव सरांच्या हॉस्टेलमध्ये राहते. हॉस्टेल बघायला गेले तर म्हणजे एकदम छान आहे. म्हणजे सुरुवातीला वाटायचं की आम्ही हॉस्टेलमध्ये आलो तर आता कसं होईल, हॉस्टेल लाईफ म्हणजे वेगळंच इमॅजिन करून ठेवलं होतं. पण इकडे आल्यावर तसं काही वाटतच नाही.
म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी 2 दिवसापूर्वी आजारी पडले, तर मग माझ्या घरच्यांना खूप काळजी वाटत होती की आजारी पडले. पण जेव्हा मी सरांना सांगितलं आणि सरांनी रेक्टर मॅडमांनी माझी एवढी केअर घेतली, त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये पण नेलं आणि आता मी बिलकुल ठीक आहे. म्हणजे घरी जसे आईवडील आपली काळजी घेतात तसंच सर इकडे काळजी घेतात. सरांचं आमच्यावर खूप लक्ष पण असतं. म्हणजे असं नाही की सर हे पण सांगू शकतं की कोणती मुलगी क्लासला जाते, कोणती जात नाही किंवा कोणती किती अभ्यास करते. तसं सर आम्हाला सर्व प्रोव्हाइड करतात, जेणेकरून घरच्या आठवणी यायला नको म्हणून खूप वेगवेगळ्या गोष्टी सर आम्हाला खायला देतात. आणि वातावरण पण एकदम सुंदर सरांनी निर्माण केलं, त्याच्यामुळे मला माझं हॉस्टेल खूप आवडतं. नमस्कार, मी प्राध्यापक दत्ता जाधव. मागच्या 8 वर्षापासून लातूरला जाधव सर्स मनीषा गर्ल्स हॉस्टेल या नावाने मुलींचं हॉस्टेल चालवतो. आमच्याकडे लातूरमध्ये नीट JEE या निमित्तानं हे पासआउट होण्याच्या निमित्तानं लातूरला बरेच विद्यार्थी महाराष्ट्राच्या आजूबाजूला जे राज्य आहेत, अगदी कर्नाटक UPमधनं विद्यार्थी येत असतात. त्या मुलींचं कोचिंग या ठिकाणी चालतं. या मुलींना राहण्याची व्यवस्था इथं केली जाते. माझ्या हॉस्टेलचं वैशिष्ट्य असं आहे की इथे मी स्वतः हॉस्टेलची माझी स्वतःची इमारत आहे आणि या हॉस्टेलमध्ये मी स्वतः माझ्या कुटुंबासहित राहतो. यानंतर दुसरं विशेष असं आहे की इथं हॉस्टेलमध्ये जे सर्व कर्मचारी आहेत, हे कर्मचारी स्वतः कुटुंबासहित इथे राहतात. म्हणजे त्यांच्या लेकरा बाळासहित इथे राहतात. हे विशेष आहे. त्यामुळे मुलींच्या सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये विशेष लक्ष दिलं जातं. त्यानंतर असं आहे की हॉस्टेलमध्ये मुलगी ठेवली म्हणजे हॉस्टेलमध्ये काहीतरी वेगळं वातावरण असतं, गोंधळ असतो किंवा मुली आगाऊपणा करतात, हे या ठिकाणी केलं जात नाही. कारण मी स्वतः प्रत्यक्ष लक्ष देतो मुलींकडे. कारण मुलींना या वयामध्ये थोडेसे नियम घालून दिले तरच मुली चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतात. अभ्यासासाठी इथे खूप चांगलं वातावरण तयार केलं आहे मी. दररोज इथल्या रूम्स आणि पूर्ण रीडिंग रूम 2 वेळेस क्लीन केली जाते. त्यानंतर इथं वायफायची व्यवस्था फक्त रीडिंग रूममध्ये केलेली आहे, रूममध्ये करण्याऐवजी. त्यानंतर इथं दुसरी व्यवस्था अशी आहे की जेवण हे अगदी घरगुती केलं जातं, घरगुती पद्धतीने दिलं जातं. म्हणजे प्रत्यक्ष पालकांनी, जुन्या पालकांना आणि अगदी इथं येऊन खात्री करूनच ॲडमिशन घेतलेलं कधीही चांगलं आहे. दुसरा असा मुद्दा आहे की इथं पाण्याचे आपली स्वतःची RO सिस्टीम बसवलेली आहे. त्याच्यानंतर वॉटर फिल्टर थंड पाण्यासाठी बसवलेले आहेत. आणि विशेषतः मुलींना गरम पाण्याची व्यवस्था अगदी म्हणजे सकाळी पहाटे 3-4 पासनं रात्री 4-5 वाजेपर्यंत गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे. इथं विशेषतः सोलारबरोबर हीट पंप व्यवस्था केलेली, हीट पंप बसवलेले आहेत. त्यानंतर दुसरी व्यवस्था अशी आहे की इथं दररोज सकाळी 5:30ला गेट एकदा ओपन केलं की रात्री 10पर्यंत गेट हे चालू राहतं. त्यानंतर मुलींची दररोज प्रेझेंटी घेतली जाते. म्हणजे प्रत्यक्ष मुलगी आहे का, मुलगी पाहून मुलीची स्वतः हजेरी किंवा प्रत्यक्ष तिची सिग्नेचर घेतली जाते, तरच तिची प्रेझेंटी घेतली म्हणजे आहे असं आम्ही समजतो. त्यानंतर जर मुलगी गैरहजर असेल तर ती पालकांना ताबडतोब कळवण्याची व्यवस्था असते. त्यानंतर सर्वात महत्त्वाची पालकांना जी काळजी असते ती मुलगी आजारी पडल्यानंतर. तर आमच्याकडे रेक्टर आहे, ते रेक्टर मुलींची एवढी काळजी घेते की ताबडतोब तिला आम्ही हॉस्पिटलला घेऊन जातो, कधीही एनीटाईम 24 आवर. फक्त मुलींना ती आजारी आहे याची कल्पना आम्हाला द्यावी लागते. आणि त्यानंतर दुसरं असं आहे की थोडंसं ह्या वयामध्ये लेकरं रात्री गोंधळ करू शकतात. तर त्यासाठी आपल्याकडे 2 वाजेपर्यंत पूर्ण रात्री रेक्टर प्रत्येक अपडेट घेत असते. दररोज 2 रेक्टर रात्री पूर्ण बिल्डिंगमध्ये जागत असतात. आणि त्यामुळं पूर्ण खूप स्वच्छता आणि शांततामय वातावरण राहतं. दुसरं असं आहे की मी स्वतः मुलींना अभ्यासासाठी किंवा जे या काळामध्ये नीट आणि JEEची परीक्षा एवढी हार्ड आहे की खूप प्रेशर घेतात मुली, टेन्शन घेतात. ते टेन्शन येऊ नये म्हणून मी दररोज मुलींचं सायंकाळी 9 वाजता मेडिटेशन घेत असतो. थोडंसं झुंबा टाईप योगासनं वगैरे घेऊन मेडिटेशन घेतो, जेणेकरून दिवसभर लेकरं फ्रेश राहिली पाहिजे किंवा त्यांनी टेन्शन घेतलं नाही पाहिजे. म्हणजे काउन्सिलिंग हा महत्त्वाचा विषय आहे. कारण नीट देणं म्हणजे केवळ क्लास लावणं आणि दररोज जेवण खाऊन करणं म्हणजे नाही आहे. तर नीट देण्यासाठी माइंड प्रिपरेशन पाहिजे. त्यासाठी आपण म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड काम आपलं हॉस्टेल करतं. आता हॉस्टेलची भूमिका रिझल्टमध्ये कसे महत्त्वाची आहे, जसं घराची भूमिका विद्यार्थी घडवण्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे हे एक सेकंड घर आहे विद्यार्थ्यांचं, की इथं येऊन मुलं फक्त क्लासमध्ये 6 तास राहतात, 18 तास हॉस्टेलमध्ये राहतात. हॉस्टेलचं वातावरण कसं ठेवतो आपण त्यावर मुलांचा रिझल्ट अवलंबून असतो.
त्यामुळे पालकांना माझी विनंती आहे की पालकांनी खात्री करून लातूरला येऊन खात्री करून एकदा व्हिजिट करून आणि अगदी जुन्या पालकांना जुन्या विद्यार्थ्यांना विचारूनच प्रवेश निश्चित करावा असे मी आवाहन करतो. नमस्ते, मी मनीषा दत्तात्रय जाधव. माझे 20 वर्षापासून कॉमर्स फॅकल्टीचे मनीषाज मॅथ्स क्लासेस लातूरमध्ये आहेत. मनीषा गर्ल्स हॉस्टेल हे माझ्या नावानेच हॉस्टेल सुरू आहे. गेली 8 वर्ष झालं अत्यंत रिझल्ट चांगला देणारं असं नामांकित हॉस्टेल म्हणून लातूरमध्ये प्रसिद्ध आहे. आणि ह्या नामांकित होण्यासाठी जी मेहनत आम्ही दोघांनी घेतलेली आहे ती मेहनत आत्ताच सरांनी सांगितलेली आहे. त्याच्या उपर आम्ही दोघं एज्युकेशन फील्डमध्ये असल्यामुळे आम्हाला माहिती आहे की विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम असतात अभ्यास करताना. त्या अनुषंगाने आम्ही इथं मेडिटेशनचा 10 दिवसाचा वर्षभरातून एका बॅचला आम्ही हा क्लास ठेवतो. आणि मी स्वतःही मेडिटेशन करत असल्यामुळं मला माहिती त्याचे फायदे आणि नक्कीच विद्यार्थ्यांना त्याचे फायदे झालेले आहेत अभ्यास करताना. त्याच्याशिवाय एक आई म्हणून माझी मुलगी बाहेर हॉस्टेलवरच राहते, त्याच्यामुळे एक आई म्हणून जी काळजी आपल्या पाल्यांबद्दल असते ती काळजी काय असते त्याच्या अनुषंगाने आम्ही इथं विद्यार्थ्यांच्या बाबतीत प्रयत्न करतो. जसे की एखादी मुलगी आजारी पडली तर तिकडं तिच्या घरी आईची तगमग काय होते हे मला माहिती आहे. तर त्या मुलीला सर स्वतः कधी कधी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत. सरांना वेळ नसेल तर आमचा हॉस्टेलचा माणूस स्वतः गाडीवर बसून तिला हॉस्पिटलपर्यंत नेतो. रेक्टर तिच्या आईवडील येईपर्यंत तिच्याजवळ बसते. म्हणजे जी काळजी आईला असते ती आम्ही इथं निम्मी पार पाडतो आणि त्याच्यामुळे पालक आमच्यावर फार विश्वास दाखवतात. काही मुलींचे काही गायनॅक प्रॉब्लेम असतात तेव्हा विद्यार्थिनी मुली माझ्याकडे येतात आणि मग मी त्यांना त्या कन्सर्ननुसार हॉस्पिटल सजेस्ट करते आणि आमच्या रेक्टर मॅडम त्या हॉस्पिटलला तिथे घेऊन जातात. तर सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा इथं आल्यानंतर काय व्हायला पाहिजे, जसं की मेडिटेशन घेणं, सर वेळोवेळी काउन्सिलिंग करतात. इवन एक गोष्ट अजून एक कोणत्या हॉस्टेलमध्ये होत नसेल पण सर इथं आवर्जून खूप लक्ष देऊन करतात ते म्हणजे काही मुली रिपीटर मुलींना परीक्षेच्या आधी 1 महिना खूप टेन्शन असतं, कारण आपण रिपीट केलं 1 वर्ष आपल्या पालकांनी इथं आपल्यावर जबाबदारी टाकलेली, त्याच्यामुळे खूप स्ट्रेसमध्ये असतात. तर त्यांचा स्ट्रेस रिलीफ व्हावा म्हणून सर इथं व्यायाम घेतात, मेडिटेशन घेतात. त्याशिवाय एक पालक म्हणून वडील आपल्यासाठी काय करतात ही वडिलांची इथं उणीव भासू नये म्हणून सर स्वतः त्यांना आम्ही दोघं मिळून गाडी काढतो 4 व्हीलर आणि त्या मुलींना घेऊन बाहेर एक फेरफटका मारून आणतो, लॉंग ड्राईव्ह. आणि एखाद्या वेळेस आईस्क्रीम खावं वाटलं त्यांना, पाणीपुरी खावं वाटली तर ती पण आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करतो. म्हणजे जेणेकरून काय की आम्ही दोघं इथं त्यांना आईवडिलांची कमतरताच भासू देत नाहीत, इव्हन त्यांना आठवणी येत नाही, अशा परीने आपलं हे हॉस्टेल चालवलं जातं गेली 8 वर्षापासून. माझ्या हॉस्टेलचा पत्ता सांगतो. जर आपण बसनं आलात तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात उतरावं लागेल आणि त्यानंतर ॲटो करावं लागेल आणि ट्युशन एरिया म्हटल्यानंतर कोणीही तुम्हाला इथून सोडेल. अगदी शिवाजी महाराज चौकापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती माझं हॉस्टेल आहे. तुम्हाला गुगल मॅपवर शोधण्यासाठी जाधव सर्स मनीषा गर्ल्स हॉस्टेल असं नाव टाकावं लागेल. आणि जर रेल्वेने येत असाल तरी रेल्वेनं तुम्ही सिटी बसनं शिवाजी महाराज चौकात येऊन पुन्हा तुम्हाला ॲटोनं ट्युशन एरियामध्ये यावं लागेल. अवघ्या ट्युशन एरियापासून 3 मिनिटाच्या अंतरावरती सर्व नामांकित क्लासेस हॉस्टेलपासून 3 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. म्हणजे माझ्या हॉस्टेलचा पूर्ण पत्ता शिवनगर पत्रकार रोड निमा पार्कच्या पाठीमागे जाधव सर्स मनीषा गर्ल्स हॉस्टेल लातूर असा आहे.